मुह्यन्ति तेजो वारिमृदां यथा यत्र सर्वो नाम्ना स्वेन सदा निरस्तः सत्यं परं सर्वगुह्यतमं भूयस् शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्। भगवान सिद्धेश्वराच्या आश्रमकृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणावर बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 64व्या श्लोकाचा आपण विचार करतो आहोत. सर्व गुह्यतमं भूयः, सर्वात गुह्य असणारं ज्ञान. शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्. आता तू पुन्हा माझं सर्वापेक्षा गुह्यतम असलेलं श्रेष्ठ वचन ऐक. भगवान सांगतात मी बोलतो ते अत्यंत गुह्य आहेत माझे शब्द, शिवाय श्रेष्ठ आहेत. भगवान बाह्यात संत आणि भगवंत बाह्यात कुणाचे कुटाणे करत नसतात. त्यांचं फक्त एकच तत्व ठरलेलं असतं. ते कोणाच्या भानगडीत पडत नाही, कोणाची कुटाणी करत नाही, निंदा नाही, स्तुती नाही, हेवा देवा नाही. संत आणि भगवंत, कारण त्यांना वेळच नाही. भगवंताला वेळ का नाही? अनंत ब्रह्मांडाचा कारभार पाहायचा आहे. मोकळी जी माणसं असतात त्यांना कामधंदा नाही, ते कुटाणे करत असतात, लोकांची भानगडी करत असतात. पण यांना वेळच नाही ना कुटाणे करायला. बरं, कोणी असतं तर कुटाणे केले असते. तो एकच आहे तर कुटाणे कोणाचे करणार? आपल्याला एक कळत नाही आणि अनेकत्व जात नाही, म्हणून सामान्य माणसं वेगळे आणि संत भगवंत वेगळे. जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून भगवान सांगतायत अर्जुनाला, मी जे बोलतो ते अत्यंत गुह्य आहे, गुप्त आहे, शिवाय श्रेष्ठ आहे. भगवंताला बाकीचं बोलत नाही, संत सुद्धा बाकीचं बोलत. दिनराजांनी हाची धंदा गोविंदाची होवा. एक सेकंद सुद्धा ते आपल्या आयुष्यातला व्यर्थ घालवत. माणसाचं सगळं आयुष्य असंच जातं मध्ये, काही कळतच नाही ना. सेकंदाची काय किंमत आहे, क्षणाची काय किंमत आहे, तासाची काय किंमत आहे, आयुष्याची काय किंमत आहे, ही सामान्य माणसाला कळत नाही.
महाराज म्हणतात शिंख जांभई खोकला वेळ तितका वाया गेला. त्यांना शिंख जांभई खोकला आला तर म्हणतात आमचा फुकट वेळ गेला. विचार करण्यासारी गोष्ट आहे. सामान्य माणसाचा किती वेळ जातो फुकट, सगळं फुकटच जात. त्याला काही किंमत कळत, मोल कळत नाही आयुष्यात. एक एक श्वास निकलता है त्रैलोक्य का मोल. तिन्ही लोकांची किंमत एकीकडे, एका श्वासाची किंमत एकीकडे. तिन्ही लोक जरी मोलात दिले तरी श्वासाची किंमत होत. एका श्वासाची माणसाचं आयुष्य सगळं तसं फुकट जात. त्याला श्वासही कळणार, काही कशी कळणार. म्हणून भगवान सांगताय एक एक शब्द बहुमोलाचा आहे. एक एक शब्द गुह्य आहे. सर्व गुह्यतमं भूयः आणि श्रेष्ठ आहे. एक एक शब्द. इष्टोसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्. मला अत्यंत तू प्रिय आहेस. भगवंताला भक्ताशिवाय दुसरं काहीच प्रिय नाही आणि भक्ताला देवाशिवाय काहीच प्रिय नाही. सामान्य माणसाला सगळंच प्रिय आहे, सगळंच आवडतं. हा फरक आहे. संत भक्त आणि सामान्यामध्ये हा फरक आहे. मोलही कळत नाही, किंमतही कळत नाही, आयुष्य गेलं तरी कळत नाही, चाललंय तरी कळत नाही. म्हणून भगवान म्हणतात तू मला फार आवडतोस, तू मला फार प्रिय आहेस, म्हणून मी तुला वक्ष्यामि ते हितम. तुला मी हित वचन सांगतो, हिताचं सांगतो. हित कोणालाही कळत नाही. हित फक्त संत आणि भगवंत यांनाच कळत. जास्त संतांना कळत, बाकी कोणाला हित कळत नाही. हित नाही ठावे जननी जनका, हित नाही ठावे जननी जनका. दाविला लौकिका चारती. आई बाप जाणून काय, आई बापाला सुद्धा हित कळत. हित नाही ठावे जननी जनका. जीवाचं हितच कळत नाही. जीवाला काय कळत मारते तिकडे. हित काय, थोडं तेल टाकलं फोडणीला म्हणजे हित होत असतं का? थोडं खाल्लं म्हणजे हित होतं काय? पुण्यकर्म केलं नाही, पाप केलं म्हणजे हित होतं काय? साठवलं म्हणजे हित होतं काय? साठवलं म्हणजे स्वस्त महाग विकलं म्हणजे हित होत असतं काय? हितच कळत नाही. हित फक्त संतांना कळत.
तेची माझे हित करीते सकळ तेची माझे हित करीते सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. हित संतांना कळत, कोणाला कळत नाही. तुम्हाला काय हित फार कळत नाही. काय हित आणि काय फार मातीत दगडी तुला तरी कळलं का? आता माझं सगळं आयुष्य मातीत घातलं, कळलं हित फार? शहाण्या म्हातारी माणसं सुनाला नाव ठेवतात, तुला हित फार कळत नाही. तुला का कळलं सांग, कशाला हित म्हणतात? हित कळत नाही हो. हित फक्त दोन लोकांनाच कळलं, एक श्रुती माऊली, एक संत. अहितापासून काढिती हित देवोनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. अहितापासून काढिती हित देवनी वाढविती. श्रुती माऊलीला कळलं आणि एक संतांना कळलं. हिता हित जाणती हानी कणवा घेपती कुसोन शिन हरती देती सुख. माणसं शिन कोणाचा हरण करत नाही, शिन देतात, टेन्शन वाढवतात माणसं. संत हे हित करतात, हिताहित देखत हानी कणवा घेपती कुसोन शिन हरती देती सुख. संत आणि श्रुती दोनच हित करणारे. त्यात श्रुती ही जड आहे, संत हे चेतन आहे. श्रुती ही दाखवते आणि संत तेची माझे हित करीती सकळ. म्हणून भगवान सांगतायत इष्टोसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम. तुझं हित मला पाहायचं आहे. तरी अवधान पघळ करोणी आणिक एक वेळ. वाक्य माझे निर्मळ अवधारी पहा. तरी अवधान पगळ. आपलं अवधान विस्तृत करून बाकी काहीच ऐकायचं नाही, फक्त माझंच ऐकायचं. बाकीचं ऐकलं की तोटा आणि भगवंताचं संताचं ऐकलं की फायदा. मग कोणाचं ऐकायचं? ऐकायचं नाही. माणसं हे नुकसान करणारे असतात म्हणून ऐकायचं नाही. रडून ऐकतील आणि हसून सांगितलं देतील लावून. माणसात पशु बसायचं सुद्धा नाही, कारण माणसाजवळ बसलं तर नुकसान. एकनाच्या संगे हिरातो भंगला कुसंगे नाडला साधू तैसा. कुसंग माणसाजवळ बसू नये. पूर्वी असं म्हणत होत, हागऱ्याजवळ बसा पण घागरीजवळ बसू नये. तसा हा प्रकार. माणसाजवळ बसू नये. माणसं हागरी आहे, हागऱ्याचा अर्थ वेगळा आहे. म्हणून भगवान म्हणता आहे तरी अवधान पघळ विस्तृत. कुणीकडे लक्ष द्यायचं नाही, काय तर काही ऐकायचं नाही.
नहीं तो ओ भी गया ए भी गया असं होतं. करोण आणिक एक वेळ. एकदा आणखी ऐक माझे भगवान विस्तृत अशा प्रकारे अवधान करून एकदा माझा ऐक. आणखी एकदा काय ऐक. वाक्य माझे निर्मळ. भगवंताचे वाक्य पवित्र श्रेष्ठ निर्मळ भ्रष्ट नाहीच. भगवंताच्या शब्दामध्ये भ्रष्टता नाही. माणसाच्या शब्दात काय बोलतील त्याचा पत्ताच नाही. काय बोलतील त्याचा पत्ता नाही. आपण जर एक बोललो तर दुसरंच काही 10 बोलतात. म्हणून म्हटलं माझं बोलणं कसं आहे. वाक्य माझे निर्मळ स्वच्छ पवित्र आहेत माझे शब्द. एक म्हणजे एकच बोलणार हिताचंच बोलणार बाकीचं बोलणारच नाही. आणि बाकीचं बोलतच नाही. भगवान संतही बाकीचं बोलत नाही. मी आता तुम्हाला सांगितलं शिंकाली ते म्हणतात माणसा वेळ फुकट गेला. ते काही बोलतील गप्पा मारतील कष्टवाऱ्या सांगतील पिक्चरच्या. त्यांना वेळ नाही हो. वेळेचं फार महत्व कळले ना. म्हणून लव मात्र आपला वेळ ते घालवत नाही फुकट. वाक्य माझे निर्मळ अवधारी पवित्र शब्द एकदा माझे तू ऐक. हे वाक्य म्हणून बोलिजे का श्राव्य मग ऐके जे तैसे नव्हे परी तुझे भाग्य बरवे. हे वाक्य म्हणून बोलिजे. उग बोलता येतं म्हणून काही बोलावं का. उग खापराचं असतं तर जेव्हाच फुटलं असतं. कातड्याचं आहे म्हणून टिकले. उग बोलताय काही बोलत राहतात माणसं. नाथराय म्हणतात न जायचे ताठा नित्य खटाटोप मंडुके वटवट तैसे ते गा. बरोबर काही बोलत राहत. कामात राम तर नाहीच. काम करताना देवाची आठवण येत नाही. कोण देवन कसला देवन काय. सिनेमाचे गाणं म्हणत काम करतील. देवाचं नाव घ्यायचं नाही. खटपट करता गेला सारा वेळ. राम राम म्हणता बसली दात खिळ. काही बकवाद करत राहतात पण देवाचं नाव घेत. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैचा दयाळ पावे हरी. अनंत वाचाळ बरळती बरळ. बडबड करत राहते काही. भगवान म्हणता आहे हे वाक्य म्हणून बोलीजे. हे अत्यंत बोलता येण्यासारखं म्हणून बोलतोय मी. काहीतरी बोलत नाही. वेळ काढायचं काम करत नाही मी. का श्राव्य मग ऐकीजे. ऐकण्याला योग्य आहे म्हणून ऐकावं. बाकीचं ऐकू नये. कानात बुळे घालावे. पण वाह्यात लोकांचे वाह्यात शब्द कधी ऐकू नये.
ते आपल्याला शोभती करतात कुठे जायला. सांगूच काय, नाहीतरी सांगावंच लागेल. नरकाला जायला शोभती करतात. एकट्याने कसं जा, दिंडी घेऊन जायचं. म्हणून श्रेष्ठ शब्द आहेत, पवित्र बोलण्यासारखे म्हणून बोलतोय का. श्राव्य मग ऐकी जे काहीच ऐकू नये, ऐकण्यासारखं आहे तेच ऐका. तैसे नवे परी तुझे भाग्य बनवे. पण अर्जुना तुझं भाग्य खूप चांगलं आहे बरं. कोण बोलतं? देव बोलते. देव देव ज्याच्याशी बोलतो आहे तो केवढा भाग्यवान असेल. देव ज्याच्याशी बोलतोय, लक्षात ठेवा केवढं भाग्य आहे. नुसतं बोलत नाही, घोडे हाकायचे काम करतो. अर्जुनाच्या रथी होय हा सारथी, बक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे. रथ हाकणे म्हणजे फार मोठं काम आहे का? हलकं काम आहे. पण ते भगवंताने केलं. काय काय केलं नाही भगवंताने. भक्ताची या काजासाठी, साधूची या प्रेमासाठी, सोडली मी लाजरे बांधून या माजरे. भक्ताच्या कामाकरता मी लाज सोडलेली आहे. बांधून या माजरे, कंबर बांधून मी काम करतो. माज म्हणजे कंबर. भक्ताची या काजासाठी आणि साधूची या प्रेमासाठी सोडली मी लाजरी. म्हणून भगवान म्हणतात तुझं भाग्य फार चांगलं आहे. भगवान बोलतात म्हणजे केवढं भाग्य असेल. म्हणून हे न घडणारी गोष्ट घडत आहे. न घडणार देव कधी बोलत असतं का? तुला कसं बोल? तुला तेवढा अधिकार पाहिजे ना बोलण्याचा. देव कधी बोलत असतो का? म्हणजे कुणाला बोलतो काय देव? जे त्याचे आहेत त्यांना बोलतो तू. जे त्याचे नाही तर कसं बोलेल? म्हणजे सगळे त्याचे नाहीत का? सामान्य दृष्टीने सगळे त्याचेच आहेत असं काही नाही. पण विशेष दृष्टीने संत भक्त त्याचे आहेत. ज्याने त्याच्याकरता कष्ट घेतले, प्रयत्न केले. संत भक्ताकरता त्यांनी कष्ट घेतले, खूप प्रयत्न केले. ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. काय केलं? कबीराचे शेले विणले, चोखोबाची ढोरे ओढले, गौरवाचे मडके घडले, जनावेच्या गोऱ्या थापल्या, भांडी घासली, धोत्रे गंगा तिरी धुत आसे. नाथांची धोत्र धुतली. सखुबाई करता सगळी कामं केली. सगळी कामं भक्ताची या काजासाठी, साधूची या प्रेमासाठी. कारण भक्त आणि साधू तसेच असतात. ते त्याच्याशिवाय काही बोलत नाहीत आणि बाकीच्यांना त्याचं आवडतच नाही बोलायला.
संसाराचा धंदा जन्मावरी गेला, मुखी नाही आला राम राम. संसार करता करता मेले, तोंडात देवाचं नाव आलं नाही. तोंडाला काही धंदा आहे का? लोकांच्या भानगडी सोडल्या तर जिबले तुला काय धंदा, घडी घडी भजावे गोविंदा. आपण कधी शिकवतच नाही तिला, म्हणून ते अनंत वाचाळ मरणती बर. काही बोलत राहत, कुणाचे बोलत राहत, रिकामे कुठेही करत राहत. म्हणून कबीर महाराजांना शंका आली का नाही? त्यांनी व्यक्त केलं आपलं शब्द. मला असं वाटतं की माझं पाप आहे माझ्याकडे. कबीर महाराजांकडे पाप होतं काय? म्हणले असं करतो आता शंका निवृत्त होण्यात. दिव्याच्या तेलामध्ये उपर्ण बुडवलं म्हणजे कसं होईल रंग त्याचा? पक्का काळा कुट्ट. आणि त्या अंगावर पांघरून घे वाढल्यानंतर, आणि 2 वेश्या बोलाव आणि टांगा बोलाव, आणि त्या 2 बाजूला 2 बसून घे. आणि माळी वाड्यात तर दिल्ली गेट अशी कापड बाजारातून मिरवणूक येऊ घे. ठीक आहे, मग काय विचार? रिकामी धंदे आहे, काही धंदेच नाही असं पाहिलं वाटतं. मग सामान्याचा विचार माणसं करत नाहीत, कसे वागले तरी. पण साधूकडे फार बारकाईनं पाहतात लोक. हा मार घातली, नीट बोला नाही, काय थोबडीत मारलं काय? नीट बोला म्हणजे मार घातली, खरं बोला. तुला काही बघता नाही काय खोटं बोलायचं? तुम्ही पहा भाजीला गेलं काय भाव? 25 रुपये, 20 रुपये जाता का? गळ्यात माळ आहे, नीट बोलत का? शिवाय देईल तुला? विषय फार गहन आहे, लक्षात ठेवा, आणि अवघड विषय आहे. काय मग काय निघाले कबीर महाराज? तर काय सांगा, चहाचा घोट गिळाय तसा ठेवतो ना, चोंकले कब्बाच्या खाली ठेवल्या आणि जे सुरू केली हा साधू म्हणतोय आणि देवाचं भजन करतोय आणि बाया घेऊन फिरतोय. काय कळतं माणसं? काही कळत. फालतू धंदे करायची सवय लागली माणसाला. मग ते हळूहळू हळूहळू हळू ते जसं लोक बोलू लागले ना तसं त्यांच्याकडे जावं लागलं सगळं, आणि ते उपर्ण पांढरं होत चाललं. येता 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 दिल्ली गेटला तिथे एक जोडपं राहतात. तो गोंधळ ऐकल्यावर ती बाई आली बाहेर. बाई म्हणजे टिकल्याची होती. अरे बाबा पूजा करत होत देवाची. अगोया म्हणजे कबीर आणि बाहेर फिरतोय. चल 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 म्हणा, तो काय कशाला चला? मी पूजा करतोय ना, नंतर करा पूजा. ते बघायला चला, तूच बघ ना. नाही नाही बोलूनच आणून टाकला. त्यांनी पाहिला म्हणला आगा आगा रंडे रांडे बायको. 2 पाट्या शिल्लक राहिलं होतं बाप. ती एक पाटी तुझ्या बोडशावर आणि एक पाटी माझ्या बोडशावर. सगळं स्वच्छ झालं.
तर बायांना नमस्कार केला, ज्याला पाठवा, माझं काम झालं, निघा. कळलं का तुम्हाला? असे असतात लोक. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं वाच्य म्हणून बोली जे बोलतात बोला, काही बोला, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. बोलायचंच असेल तर बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. कोणी कसंही असो त्याची हमाली करायचा प्रयत्न करू नाही. कारण लोकांचं कुठे केलं की त्याचं पाप आपल्या बोट ठेवलं. बिन पैशाची हमाली करायचं काय? आपलं घरच्या भाकरी घ्यायच्या आणि लोकांची कुठली करायची आणि ते पाप आपल्या बोट ठेव ते मोकळे. म्हणून वाच्य म्हणून बोली जे का श्राव्य मला ऐकायचे, उगा ऐकायचं म्हणून काही ऐकावं आणि बोलायचं म्हणून काही बघावं नाही. बोलायचं ते योग्य, ऐकायचं ते योग्य. आणि तोंडाला सुद्धा गंपलाची पट्टी नाही बांधायची, लावायची. हाताने काम करत राहायचं, तोंडाने देवाचं भजन करत राहायचं. भजन ते करतच नाही, काम करता करता. काय काम केलं? अमुक काम कर, देवाचं नाव घेतलं, आठवणच नाही बघा. तुम्ही सांगते आम्हाला आठवण येते, पण नंतर येत रंगून जातात माणसं. भगवान म्हणताय तैसे नव्हे परी तुझे भाग्य बरे. तू तसा नाही आहेस, तरी पण तू भाग्यवान आहेस. जसं संत दर्शन झालं तर भाग्याचा उदय, ते जोडी संत पाय. तसं आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, दास पंढरी रायाचे. आम्ही भाग्यवान, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे. भगवान अर्जुनाला सांगताय तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. आता